वेलकम टू माय चॅनल. आज आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स नंबर 2. तर पेज नंबर 377 वर. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ अल्फा लिमिटेड प्रिपेअर अ कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2018 अँड 31st March 2019. तर आपल्याला अल्फा लिमिटेडची बॅलन्स शीट दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट प्रिपेअर करायला. तर आपल्याला 2 वर्षांचे बॅलन्सेस दिले, एक तर 2018 आणि 2019चे. तर आपलं 2019 हे येईल आपलं करंट इयर, तर 2018 आपलं आहे प्रिव्हियस इयर. क्लिअर आहे. त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट दिली आहे, तर बॅलन्स शीटचे आपण लायबिलिटी आणि असेट्स बघून घेऊ. लायबिलिटी दिली आहे इक्विटी शेअर कॅपिटल. तर आपण इक्विटी शेअर कॅपिटल आपण फर्स्ट हेडमध्ये म्हणजेच आपला सोर्सेस ऑफ फंड त्यात जाईल. ए हेडिंगमध्ये शेअर कॅपिटल किंवा ओनर्स फंडमध्ये जाईल. ओनर्स फंड त्यात येईल ए हेडिंगमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल आणि 12% प्रेफरन्स शेअर्स जाईल. त्यानंतर रिझर्व्स अँड सरप्लस त्याच्याच सेकंड हेडिंगला जाईल. ॲड होईल शेअर्स फंडमध्ये रिझर्व्स अँड सरप्लस. त्यानंतर 15% डिबेंचर्स आपले बॉरोड फंडमध्ये जाईल, ते आपलं लोन आहे. क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर क्रेडिटर्स आपली करंट लायबिलिटी आहे, बिल्स पेबल सुद्धा करंट लायबिलिटी आहे, तर आपलं हे लोन आहे बॉरोड लोन मध्ये जाईल. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन करंट लायबिलिटी. क्लिअर आहे, आपण लायबिलिटी साईड पूर्ण केली. त्यानंतर लँड असेट साईडला जाईल. आपले फिक्स असेट आहे, बिल्डिंग सुद्धा फिक्स असेट आहे असेट साईडला. प्लांट अँड मशिनरी असेट साईड. स्टॉक आपली करंट असेट्स आहे, तर ते जाईल करंट असेटमध्ये. डिबेंचर्स करंट असेट आणि बँक करंट असेट. तर हे तिघही आपण करंट असेट्स वर्किंग कॅपिटलमध्ये लिहू आणि त्यातून करंट लायबिलिटी मायनस करू, तर आपल्याला वर्किंग कॅपिटल मिळेल. त्यानंतर आपण बघा, आता हे सगळे झाले, आपण पोस्टिंग केली, कोणता आयटम कुठे जाणार हे आपण लिहून घेतलं व्हर्टिकल बॅलन्स शीटमध्ये. त्यानंतर आपण मग कॉलम लिहिणार. फर्स्ट येईल आपला पर्टिक्युलरचा कॉलम, सेकंड येईल प्रिव्हियस इयरचे बॅलन्सेस, त्यानंतर येईल करंट इयरचे बॅलन्सेस, त्यानंतर ॲब्सोल्यूट चेंज. तर ॲब्सोल्यूट चेंज आपण कसं काढणार, प्रिव्हियस इयर करंट इयर मायनस प्रिव्हियस इयरचे बॅलन्सेस, तर आपल्याला मिळेल ॲब्सोल्यूट चेंज. त्यानंतर लास्ट कॉलम येईल आपला पर्सेंटेज चेंजचा. तर पर्सेंटेज काढताना आपण जो आपला चेंज येईल म्हणजे डिफरन्स येईल, ॲब्सोल्यूट चेंज जो आपला काढला आहे त्याला डिव्हायडेड बाय प्रिव्हियस इयरचे बॅलन्सेस येतील इंटू 100, तर आपल्याला मिळेल पर्सेंटेज चेंज. तर आता आपण सोल्युशन बघून घेऊ. अशाच प्रकारचे नवनवीन अकाउंटचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. तर आता आपण प्रॉब्लेम नंबर 2 बघून घेऊ सोल्युशन. तर बघा, फर्स्ट आपण लिहिलंय कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट ऑफ अल्फा लिमिटेड ॲज ऑन 31st March 2018 अँड 31st March 2019. पर्टिक्युलरचा कॉलम बनवला आहे. त्यानंतर प्रिव्हियस इयर 31st March 2018, 31st March 2019 करंट इयर, ॲब्सोल्यूट चेंज आणि लास्ट कॉलम बनवला आपण पर्सेंटेज चेंजचा. तर आता आपण फर्स्ट बनवून घेऊ. तर आपली फर्स्ट हेडिंग येईल, फर्स्ट हेड लिहू. सोर्सेस ऑफ फंड. सोर्सेस ऑफ फंड. तर त्यात एक आहे ओनर्स फंड, किंवा शेअर होल्डर्स फंड.
तर त्यात आपण लिहून घेऊ इक्विटी शेअर कॅपिटल. ते आपल्याला दिले 2 लाख आणि 2,50,000. त्यानंतर दिले आपल्याला 12% प्रेफरन्स शेअर्स. तर ते जातील आपले ओनर्स फंड मध्ये. 12% प्रेफरन्स शेअर्स 80,000 आणि 80,000. त्यानंतर जाईल आपला रिझर्व्ह अँड सरप्लस ऍड होईल. ऍड रिझर्व्ह अँड सरप्लस. तर ते दिले आपल्याला 1 लाख आणि 1,40,000. तर आपण यांची ऍडिशन करतो, त्याला नाव देतो नेट वर्थ. तर ती येईल आपली 0 0 ॲज इट इज 8 2 आणि 1 3. त्यानंतर 0 0 8 आणि 5 13 आणि 4 17. 17शी 7 हच्च्याला 1 2 आणि 1 3 आणि 1 4. क्लिअर. त्यानंतर आपण बी हेडिंग येईल बॉरोड फंड. तर बॉरोड फंड्स मध्ये आपल्याला दिले 15% डिबेंचर्स जातील. ते आपल्याला दिले 60,000 आणि 51,000. त्यानंतर दिले आपल्याला करंट लायबिलिटीज आहे. तर ते आपण असेट साइडला लिहू खाली सेकंड हेड मध्ये. तर आता आपण दोघांची ऍडिशन करून घेऊ. तर ह्या ऍडिशन इन नेटवर्थ आणि बॉरोड फंडची. तर त्याला नाव देऊ आपण टोटल फंड अवेलेबल. तर त्याला आपलं 0 8 आणि 6 1404 हच्च्याला 1 3 आणि 1 4 0 0 ॲज इट इज 1 7 आणि 5 12 2 हच्च्याला 1 4 आणि 5. तर आपलं टोटल फंड आलं. त्यानंतर सेकंड हेडिंग येईल आपली ऍप्लिकेशन ऑफ फंड. ऍप्लिकेशन ऑफ फंड. तर ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये आपण आधी आपल्याला दिले लँड. तर लँड लिहून घेऊ. तर ते दिले आपल्याला 80,000 आणि 1 लाख. त्यानंतर दिले बिल्डिंग. ए हेडिंग येईल आपली फिक्स असेट. त्यानंतर हे बिल्डिंग 60,000 आणि 90,000. त्यानंतर दिली प्लांट अँड मशिनरी. ते 73,000 आणि 1,73,000. तर आपण हे तिघांचे ऍडिशन करून घेऊ. तर टोटली आपलं नेट फिक्स असेट
फिक्स असेट्स किंवा फिक्स असेट लिहिलं तरी चालेल. 0 3 3 8 आणि 7 14 आणि 7 21. त्यानंतर आहे 0 3 3 9 7 16 6 चला 1 2 आणि 1 3 3,63,000. त्यानंतर बी हेडिंग देऊ आपण वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मध्ये जाईल करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी. तर करंट असेट्स मध्ये स्टॉक तो दिलाय आपल्याला 1,50,000 आणि 1,10,000. त्यानंतर आहे डेटर्स 1,28,000 आणि 1,40,000. त्यानंतर आहे बँक 34,000 आणि 37,000. त्यानंतर आपण यांचे ऍडिशन करून घेऊ किंवा सॉरी त्यातच लेस होईल. लेस करंट लायबिलिटी. त्यात आहे क्रेडिटर्स ते दिले आपल्याला 50,000 आणि 80,000. त्यानंतर आहे बिल्स पेबल 10,000 आणि 6,000. त्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्स टॅक्सेशन 25,000 आणि 43,000. त्यानंतर वर्किंग कॅपिटल आपलं येईल नेट वर्किंग कॅपिटल करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी. तर आपला बॅलन्स येतो 2,27,000 आणि 1,58,000. आणि त्यानंतर आपलं फिक्स असेट प्लस वर्किंग कॅपिटल त्याला नाव देऊ आपण टोटल फंड अप्लाइड किंवा टोटल फंड एम्प्लॉय. तर ते आले आपली 4,40,000 आणि 5,21,000. तर आपण ही झाली व्हर्टिकल बॅलन्स शीट प्रिपेअर करून. आता आपण ॲब्सोल्यूट चेंज बघू. तर ॲब्सोल्यूट चेंज आपण करंट इयर मायनस प्रिव्हियस इयर म्हणजे 2,50,000 मधून 2,00,000 गेले तर आला आपला बॅलन्स 50,000. त्यानंतर 80,000 80,000 गेले नील. 1,40,000 1,00,000 गेले उरले 40,000. 4,70,000 3,80,000 गेले 90,000 उरले. 51,000 60,000 गेले उरले 9,000 पण ते येईल मायनस मध्ये. त्यानंतर
5,21,000 4,40,000 गेले, उरले 81,000. त्यानंतर 1,80,000 गेले, 2,00,000 उरले. त्यानंतर 90,000 60,000 गेले, 30,000. 1,73,000 73,000 गेले, उरले 1,00,000. त्यानंतर 3,63,000 मधून 2,13,000 गेले, उरले 1,50,000. त्यानंतर 1,10,000 1,50,000 गेले, 40,000, पण ते मायनस मध्ये. 1,40,000 1,28,000 गेले, उरले 12,000. त्यानंतर 37,000 34,000 गेले, उरले 3,000. त्यानंतर 80,000 50,000 गेले, उरले 30,000. हे मायनस ही अमाऊंट नाही, बट आपण ही लेस करायची, त्यामुळे मी ब्रॅकेट दिले, नाही तर ही अमाऊंट पॉझिटिव्ह आहे. हे लक्षात ठेवा. फक्त आपल्याला करंट असेट मायनस करंट लायबिलिटी करायची, त्यामुळे मी याला ब्रॅकेट दिले. त्यानंतर 6,000 10,000 गेले, उरले 4,000, ते जातील मायनस मध्ये. 43,000 25,000 गेले, उरले 18,000. त्यानंतर 1,58,000 2,27,000 गेले, ते आले 69,000 मायनस मध्ये. त्यानंतर 81,000. हे तर आता आपण पर्सेंटेज चेंज बघून घेऊ. मग तुम्ही या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर अगदी सोपा जाईल, तुम्हाला सोडवायला पण इझी जाईल, मिस्टेकही होणार नाही. मिस्टेक होण्याचे चान्सेस खूप कमी राहतील. त्याच्यामुळे ही मेथड जरूर वापरून बघा, तुम्हाला नक्की इझी जाईल आणि सॉल्व्ह करायला पण एकदम सोपा जाईल. त्यानंतर आपण पर्सेंटेज चेंज काढू. पर्सेंटेज चेंज काढताना आपण ॲब्सोल्यूट चेंज डिव्हायडेड बाय प्रिव्हियस इयरची अमाऊंट घेतो. तर ते येईल आपली 50,000 भागीला 1,00,000 2,00,000 गुणिला 100, तर ते आलं आपलं 25%. तर पुढे येईल इन्क्रीज. तुम्ही आता लिहू शकता किंवा आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये इन्क्रीजचा कॉलम, इन्क्रीज और डिक्रीजचा कॉलम आपण सेपरेट लिहिला होता. त्यानंतर इथं नेली 40,000 भागीला 1,00,000 गुणिला 100, तर ते येईल 40% इन्क्रीज. 90,000 भागीला 3,80,000 गुणिला 100, 23.68% इन्क्रीज. त्यानंतर 9,000 भागीला 60,000 गुणिला 100, तर ते येईल 15% नेगेटिव्ह डिक्रीज. जो नेगेटिव्ह जर आपलं पर्सेंटेज आलं तर त्याला नाव द्यायचं आपण डिक्रीज, नाव देतो डिक्रीज, सॉरी. त्यानंतर 81,000 भागीला 4,40,000, तर ते आपले पर्सेंटेज आले, गुणिला 100 केले, 18.41% इन्क्रीज. त्यानंतर 2,00,000 भागीला 80,000 गुणिला 100, तर तो आला आपला 25%. त्यानंतर 30,000 भागीला 60,000 गुणिला 100, 50%. त्यानंतर 1,00,000 भागीला 73,000 गुणिला 100, तर ते आलं आपलं 136.98 येतो, त्यामुळे आपण त्याला राऊंड फिगर करून घेतलं, 137% इन्क्रीज. त्यानंतर 1,50,000 भागीला 2,13,000 गुणिला 100, ते तर 70.42% इन्क्रीज.
त्यानंतर आलं 40,000 मायनस हे भागीला 1,50,000 गुणीला 100, तर ते आलं आपलं 26.67% डिक्रीज. त्यानंतर 12,000 भागीला 1,28,000 गुणीला 100, तर ते आलं आपलं 9.375% इंक्रीज. त्यानंतर 3,000 भागीला 34,000 गुणीला 100, तर ते 8.82% इंक्रीज. त्यानंतर 30,000 भागीला 50,000 गुणीला 100, तर ते येतं आपलं 60% इंक्रीज. त्यानंतर 4,000 भागीला 10,000 गुणीला 100, 40% डिक्रीज. कारण आपला हा बॅलन्स आहे मायनस मध्ये आला आहे, त्यामुळे आपण त्याला नाव देऊ डिक्रीज. 18,000 भागीला 25,000 गुणीला 100, तर त्याला 72% इंक्रीज. त्यानंतर 69,000 भागीला 2,27,000 गुणीला 100, तर ते 30.40% डिक्रीज. त्यानंतर 81,000 भागीला 4,40,000 गुणीला 100, 18.41% इंक्रीज. जर हे बघा, आपण यात काय केलं, पर्सेंटेज आपले पॉझिटिव्ह असेल तर आपण नाव इन्क्रीजचं दिलं, आणि जर नेगेटिव्ह असेल बॅलन्स तर आपण त्याला नाव डिक्रीजचं दिलं. ठीक आहे, तर आपण आता एक वेळेस प्रॉब्लेम पुन्हा रिपीट करून घेऊ. बघा, आपण काय केलं, तर आधी कंपेरेटिव्ह बॅलन्स शीट ऑफ अल्फा लिमिटेड नाव दिलं, त्यानंतर डेट लिहिली ॲज ऑन, त्यानंतर पर्टिक्युलरचा कॉलम प्रिव्हियस इयरचा बॅलन्सेस, त्यानंतर करंट इयरचा बॅलन्स, ॲब्सोल्यूट चेंज आणि पर्सेंटेज चेंज. तर आपण 2 हेड केले होते. सोर्सेस ऑफ फंड. सोर्सेस ऑफ फंडमध्ये आपण फर्स्ट ओनर फंड लिहिलं, त्यात आपण इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि रिझर्व्स अँड सरप्लस ॲड केले, त्याला नाव दिलं आपण नेट वर्थ. त्यानंतर बॉरोड फंडमध्ये आपण लिहिले 15% डिबेंचर, त्यानंतर पूर्ण टोटल केली, त्याला नाव दिलं आपण टोटल फंड अवेलेबल. त्यानंतर आपण ॲप्लिकेशन ऑफ फंडमध्ये असेट्स लिहिले. फिक्स असेट होते आपले लँड, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, तर ते आपण लिहून घेतल्या. त्यानंतर वर्किंग कॅपिटल बनवताना आपलं फॉर्म्युला यूज करतो करंट असेट्स मायनस करंट लॅबिलिटी. तर करंट असेट आपण स्टॉक, डेटर्स आणि बँक दिली होती, तर ते लिहून घेतले. त्यानंतर त्यातून आपण करंट लॅबिलिटीज, क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन लेस केले. त्यानंतर आपल्याला जे नाव आलं, ते जो बॅलन्स आला त्याला आपण नाव दिलं आपण नेट वर्किंग कॅपिटल. त्यानंतर सगळ्यांचे बॅलन्सेस टोटल ॲडिशन सबट्रॅक्शन केलं, कॅल्क्युलेशन केलं, त्याला नाव दिलं आपण टोटल फंड अप्लाइड. ठीक आहे, त्यानंतर आपण ॲब्सोल्यूट चेंज फाइंड केलं. तर ॲब्सोल्यूट चेंज काढताना आपण करंट इयर मायनस प्रिव्हियस इयर केलं, तर आपल्याला ॲब्सोल्यूट चेंज मिळालं. आणि पर्सेंटेज चेंज काढताना आपण ॲब्सोल्यूट चेंज भागीला प्रिव्हियस इयर केलं, गुणीला 100 केले, तर आपल्याला पर्सेंटेज मिळाले. तर पर्सेंटेज आपले पॉझिटिव्ह असेल तर इन्क्रीज नाव दिलं, आणि जर नेगेटिव्ह असेल तर आपण त्याला डिक्रीज नाव दिलं. क्लिअर आहे? जर काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नवनवीन तुम्हाला अकाउंटचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.